संजोग वाघोरेंचा ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी मावळचं रणशिंग फुंकलं. श्रीरंग बारणेंविरुद्ध उमेदवारी जवळपास निश्चित. आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे संपूर्ण देशभरात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात घडलेल्या नाट्यमयी घटनांमुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार यात शंकाच नाही. अशातच सर्व पक्षांनी आपापली कंबर कसली आहे. तसेच ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. एका विश्वासू कार्यकर्त्यानं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी शड्डू ठोकला आहे. तसेच मावळचं मैदान मारणार असं म्हणत रणशिंगही फुंकलं आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय माजी महापौर संजोग वाघोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मातोश्री येथे वाघेरेंचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मला मावळमध्ये प्रचाराला यायची गरजच नाही. आजच मावळमध्ये भगवा फडकला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, मला भेटल्यावर तुम्ही भावूक झालात. म्हणालात मला भावूक आणि घाऊक ह्यातला फरक कळायला लागला आहे. काही जण भावूक आहेत जे भावनेला महत्त्व देतात. ज्यांच्या संवेदना आहेत ते निष्ठेनं भगव्यासोबत आहेत. काही जण घाऊक आहेत त्यांना आता खोक्यामध्ये बंद करण्याचं आहे. तसं पाहिलं तर मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासूनच शिवसेना जिंकत आली. आधी बाबर होते, त्यानंतर मी शब्द दिला होता म्हणून जे आता गद्दार झालेत त्यांनी उमेदवारी दिली. म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. आता त्यांनी गद्दारी केली. गद्दार आणि स्वाभिमानी हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये फरक आहे. फरक स्वच्छ आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात. काय असं आहे शिवसेनेमध्ये की आता तुम्ही येताय. सत्ता जी होती ती पुन्हा येणारच, त्याबद्दल दुमत नाही. पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, गद्दारी केली. आता संजोगजी बोलले, ज्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केला की मला भेटल्यावर तुम्ही भाऊक झालात. हा काळ असा आहे की मला आता भाऊक आणि घाऊक यातला फरक कळायला लागलेला आहे. काही जण जे भाऊक आहेत तुमच्यासारखे, भावनेला महत्व देतात, ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत, संवेदनशील आहेत, ते सर्व निष्ठेने भगव्यासोबत आहेत. आणि काही जे घाऊक आहेत, जी मगाशी तुम्ही काय घोषणा दिलीत, आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे. अगदी सुरुवातीला आपले बाबासाहेब होते, नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आत्ता गद्दार झाले त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. आता त्यांनी गद्दारी केली. गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.